पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बंजारा समाजाच्या काशी पोहरादेवी या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी महंतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत देखील करण्यात येणार आहे। कबीरदास महाराज यांच्या संस्थांकडून विशेष प्रकारचा असा कवल पट्टा जो आहे तो पंतप्रधान मोदींना परिधान केला जाणार आहे आणि हा कवल पट्टा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे। बंजारा समाजाची ओळख आणि बंजारा समाजाचा एक सिम्बॉल जो आहे तो या कवल पट्ट्याच्या माध्यमातून सांगितला जातो आणि जे कोणी पाहुणे असतील त्यांचं आदरातिथ्य या संपूर्ण कवल पट्टा देऊन स्वागत जे आहे ते केलं जातं। त्याच पद्धतीनं बंजारा समाजातील या काशी या ठिकाणी नरेंद्र मोदी आल्यानंतर हा कवल पट्टा जो आहे तो त्यांना दिला जाणार आहे। सोबतच एक चांदीचा हार सुद्धा त्यांना या उद्याच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी दिला जाणार आहे। हा चांदीचा हार जो आहे तो कबीरसिंग महाराज यांच्या वतीने जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे। काय नेमकं या दोन्ही वस्तूंचं महत्व आहे आपण कबीरदास महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कवल पट्टा आणि चांदीचा हार याचं काय नेमकं कॉम्बिनेशन समाजातलं आहे। महाराज कवल पट्टा देताय, चांदीचा हार देताय, काय नेमकं महत्व या दोन्ही गोष्टीचं आहे? महत्व म्हणजे कसं आता हे जे काचकोडी जे आहे हा काचकोडी आमचा म्हणजे पुराणा पेरावा आहे। म्हणजे जे आम्ही टोपीमध्ये टाकतो, फेटामध्ये टाकतो, हातात टाकतो, आमचे पुरुष वयोवृद्ध आज महिला मंडळ बी टाकतात। हे याच्यामुळे आमचं संस्कृतीचं समजतो की नाही बा हा गोर बंजारा आहे आणि त्याच्या माध्यमातून मग हा बी चांदीचा मग हार संस्थानातर्फे मंदिर प्रशासनातर्फे आम्ही त्यांना देण्याचं हे आमच्यातर्फे हे केलं, कबूल केलं। निश्चित आपण पाहिलं तर या कवल पट्टा आणि चांदीच्या हाराद्वारे स्वागत जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं जाणार आहे। विशेष अशा पद्धतीचा बंजारा समाजाचा सिम्बॉल असलेला कवळ्या या ठिकाणी या कवल पट्ट्याला लावलेला आहे आणि ही ओळख जी आहे ती समाजाच्या संदर्भाची महत्वाची मानली जाते। त्या या कवल पट्ट्याद्वारे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कबीरदास महाराजांकडून केले जाणार आहे। कॅमेरामन प्रसाद पवार सर, विवेक गावंडे, TV9 मराठी, पोहरादेवी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।